या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। पॉक्सो कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर येथे 3 मे 2025 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 65, 74, 75, 78, 79, 126, 2, 351, 2, 351, 3, 35 तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 अन्वये आरोपी कुणाल नागनाथ जल्ला वय 23, ओंकार किशोर गोस्की वय 20 दोघेही राहणार गांधीनगर सदर बाजार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता। फिर्यादीने दिनांक 3 मे 2025 रोजी दिलेल्या जबाबात असा आरोप केला होता की त्यांची अल्पवयीन मुलगी शाळेला येत जात असताना शाळा परिसर व घराच्या आसपास आरोपींकडून वारंवार पाठलाग करण्यात आला। वाढदिवसाचे आमिष, चॉकलेट, भेटवस्तू देणे, मोबाईलवर चॅटिंगसाठी प्रवृत्त करणे, स्नॅपचॅट ॲपद्वारे संवाद साधणे, अश्लील मजकूर पाठवणे, मोबाईलमध्ये फोटो काढून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला होता। या आधारे सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी संदीप राजू गोस्की, कुणाल नागनाथ जल्ला व ओंकार किशोर गोस्की यांना 3 मे 2025 रोजी अटक करण्यात आली। तदनंतर आरोपींनी मेहरबान जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता। सदर अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी नामंजूर केला। त्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला। संबंधित प्रकरणात आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की आरोपी तरुण असून त्यांच्या विरुद्ध कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नाही। तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे। आरोपी तपासात सहकार्य करणारे असून पुराव्यांवर परिणाम करण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाही। केवळ आरोपांच्या आधारे दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक ठरेल, त्यामुळे योग्य अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली। सरकारतर्फे जामिनास विरोध करण्यात आला असला तरी दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी 8 डिसेंबर 2025 रोजी आरोपी कुणाल नागनाथ जल्ला व ओंकार किशोर गोस्की यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट सौरभ तांदळे, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक, ॲडव्होकेट अजय वाघमारे, ॲडव्होकेट त्वरिता वाघ यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रियांका राणी यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।